आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जम्मू काश्मीर विनियोग विधेयक आणि जम्मू काश्मीर विनियोग विधेयक क्रमांक 2 वर राज्यसभेत चर्चेला सुरुवात. दिल्ली ते मुंबई दरम्यानच्या दळणवळणात सुधारणा होऊन प्रवासाचा वेळ 12 तासांपर्यंत कमी होण्यासाठीचं काम येत्या वर्षभरात पूर्ण होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती. उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकानं पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची प्रतिज्ञा घेण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. केंद्र सरकारनं रद्द केलेल्या 3 कृषी कायद्यांना बहुसंख्य शेतकरी संघटनांचा पाठिंबा असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीच्या अहवालात नमूद. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पुष्पक ग्रुपच्या निलांबरी प्रकल्पाचे 11 फ्लॅट सक्तवसुली संचालनालयाकडून जप्त. आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशावर 110 धावांनी विजय. आम्ही आमच्या श्रोत्यांना आवाहन करतो की सर्वांनी कोविड-19 पासून सुरक्षित राहावं. त्यासाठी 4 साध्या गोष्टींचं पालन करायचंय. संपूर्ण लसीकरण, मुखपट्टीचा वापर, सुरक्षित अंतर आणि हात आणि चेहऱ्याची स्वच्छता. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. राज्यसभेत आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जम्मू आणि काश्मीर विनियोग विधेयक आणि जम्मू काश्मीर विनियोग विधेयक क्रमांक 2 विचारार्थ मांडलं. काँग्रेसचे विवेक तन्खा यांनी या विधेयकावरची चर्चा सुरू केली. गेल्या 5 वर्षात जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट किंवा राष्ट्रपती राजवट आहे. मात्र जम्मू काश्मीरच्या अर्थसंकल्पीय प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी तिथे विधानसभा नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. जम्मू काश्मीरमध्ये गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण नसल्यानं तिथे गुंतवणूक येत नसल्याचं ते म्हणाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे व्ही शिवदासन, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान, काँग्रेसच्या रजनी पाटील, जदयूचे रामनाथ ठाकूर, अण्णा द्रमुकचे एम थंबीदुराई यांनीही या चर्चेत भाग घेतला. त्याआधी आज सकाळी राज्यसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी जागतिक जल दिनानिमित्त जलसंवर्धनाच्या आवश्यकता सभागृहासमोर मांडली. चीनमधल्या विमान अपघात आणि त्याबद्दल भारतानं व्यक्त केलेल्या सहवेदनांचा विषयही त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर या अपघातात मरण पावलेल्यांचा आदरार्थ सभागृहात मौनही पाळलं गेलं. इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर चर्चा घेण्याबद्दल विरोधी सदस्यांकडून नोटीस आल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र यावरच्या चर्चेची मागणी नायडू यांनी फेटाळून लावली. त्यावर विरोधकांनी हौद्यात उतरून गोंधळ सुरू केल्यानं सभागृहाचं कामकाज 2दा तहकूब करावं लागलं. दुपारी 2 वाजता कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर सभागृहाचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी जम्मू आणि काश्मीर विनियोग विधेयक आणि जम्मू काश्मीर विनियोग विधेयक क्रमांक 2 वर चर्चा पुढे ठेवायचं आवाहन केलं. जम्मू काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑगस्ट 2019 पासून रिक्त असलेली पदं लवकरच भरली जाणार असल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सांगितलं. पारदर्शक पद्धतीनं राजपत्रित, अराजपत्रित आणि चतुर्थ श्रेणीच्या रिक्त पदांची भरती करता यावी यासाठी एका समितीचीही नेमणूक करण्यात आली होती. जम्मू काश्मीरमध्ये वेगवेगळ्या विभागांमधील 26,330 पदांच्या भरतीचं काम सुरू करण्यात आलं आहे. आतापर्यंत 11,324 पदांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसंच लडाखमध्येही प्रशासन आणि पोलीस विभागातील रिक्त पदांच्या भरतीसाठी पावलं उचलण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. तंत्रज्ञान आणि हरित इंधनात वेगानं प्रगती झाली तर इलेक्ट्रिक ऑटोमोबाईलवरचा खर्च कमी होऊन येत्या 2 वर्षात तो पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या बरोबरीला येईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत सांगितलं. ते रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या 2022-23च्या अनुदान मागण्यांवरच्या चर्चेला उत्तर देत होते. देशानं किफायतशीर स्वदेशी इंधनाकडे वळण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. दिल्ली ते मुंबई दरम्यानच्या दळणवळणात सुधारणा होऊन प्रवासाचा वेळ 12 तासांपर्यंत कमी होईल आणि यासाठीचं काम येत्या वर्षभरात पूर्ण होईल असं ते म्हणाले. गडकरी म्हणाले आणि या वर्षभरात ते काम पूर्ण होईल असं ते म्हणाले. श्रीनगरहून मुंबईला 20 तासात पोहोचता यावं यासाठीही मंत्रालयात या वर्षाखेरपर्यंत उपाययोजना करेल असं त्यांनी सांगितलं. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागणीवरही आज लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली. काँग्रेसचे रवनीत सिंग बिट्टू यांनी चर्चेला सुरुवात केली.
भारतीय विमानतळ प्राधिकरणानं ऑक्टोबर 2016 पासून सुरू केलेल्या 948 मार्गांपैकी डिसेंबर 2021 पर्यंत केवळ 405 मार्गच कार्यरत होते अशी टीका त्यांनी केली. देशात 30 ते 40 हरित क्षेत्र विमानतळं तयार व्हायला हवीत असं भाजपाचे राजीव प्रताप रूडी म्हणाले. प्रचंड खर्च केला तरी देखील सध्याच्या विमानतळांची क्षमता एका मर्यादेपेक्षा वाढवता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनीही या चर्चेत भाग घेतला. पुणे विमानतळावर मोठ्या विमानांना उतरता यावं यासाठी या विमानतळाचा विस्तार करावा अशी मागणी त्यांनी केली. आज जागतिक जल दिन आहे. पाण्याचं महत्त्व अधोरेखित करणं आणि पिण्यायोग्य पाण्याच्या स्रोतांचा शाश्वत व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणं ही महत्त्वाची उद्दिष्ट समोर ठेवून जलदिन साजरा केला जातो. जागतिक पातळीवरील जलसंकटांचा सामना करण्यासाठी ठोस उपाययोजना करणं आणि 2030 पर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता हा यामागचा हेतू आहे. आटलेल्या भूजलाचं पुनरुज्जीवन ही यंदाच्या जलदिनाची संकल्पना आहे. दरम्यान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जलदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येकानं न्यायिक भावनेनं पाण्याचा वापर करायला हवा. शाश्वत विकासासाठी पाणी महत्त्वपूर्ण घटक आहे असं नायडू यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकानं पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची प्रतिज्ञा घ्यावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात केलं आहे. पाण्याच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या प्रत्येकाचं प्रधानमंत्र्यांनी अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकारनं रद्द केलेल्या 3 कृषी कायद्यांना बहुसंख्य शेतकरी संघटनांचा पाठिंबा असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीच्या अहवालात नमूद केलं आहे. या त्रिसदस्यीय समितीच्या एका सदस्यानं काल हा अहवाल जाहीर केला तेव्हा त्यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयानं नेमलेली समिती हे कायदे रद्द करायला अनुकूल नव्हती. पिकांची खरेदी विशिष्ट दरात करण्याचं काम राज्य सरकारांवर सोपवावं, जीवनावश्यक वस्तू कायदा रद्द करावा अशी शिफारस या समितीनं केली होती. समितीनं गेल्या वर्षी मार्च महिन्यात या शिफारशी सादर केल्या होत्या. किमान हमीभावाची पद्धत कायदेशीर करण्याचं स्वातंत्र्य राज्य सरकारांना देण्याबरोबरच या कायद्यात अनेक बदल समितीनं सुचवले होते. मात्र शेती कायदे रद्द करण्यात आल्यामुळे आता या अहवालाचं महत्त्व उरलेलं नाही. पण भविष्यात कृषी क्षेत्रासाठी धोरण तयार करताना या अहवालाचा उपयोग होईल असं या सदस्यानं सांगितलं. देशातल्या क्रीडा क्षेत्रासाठीच्या पायाभूत सुविधा आणि या क्षेत्राला मिळत असलेलं प्रोत्साहन नव्या उंचीवर पोहोचत असल्याचं युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशित प्रामाणिक यांनी म्हटलं आहे. ते आज लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते. ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल असं ते म्हणाले. क्रीडा क्षेत्राच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कल्याणासाठी सरकार 2 योजना राबवत असून पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण निधी आणि निवृत्ती वेतन योजनेचा लाभ पात्र क्रीडापटूंना मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. क्रीडा क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठीची निवृत्ती वेतन योजना या खेळाडूंना मासिक उत्पन्नाची हमी देत असल्याचं ते म्हणाले. देशातल्या 40% लोकांमध्ये क्षयरोगाचा संसर्ग असतो, मात्र त्यातल्या केवळ 10% लोकांनाच क्षयरोग होतो असं मत राष्ट्रीय क्षयरोग संस्थेचे मुख्य आरोग्य अधिकारी यांनी व्यक्त केलं आहे. ते पश्चिम विभागाच्या पत्र सूचना कार्यालयाच्या वतीनं आंतरराष्ट्रीय क्षयरोग दिनानिमित्त आयोजित वेबिनारमध्ये बोलत होते. क्षयरोग हा सर्वाधिक संसर्गजन्य आजार असून आपल्या देशातल्या वंध्यत्वाच्या मागे क्षयरोग हे मुख्य कारण असल्याचं सांगत जर या रुग्णांवर योग्य वेळेत उपचार झाले नाहीत तर त्यांचा मृत्यूही होऊ शकतो असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीनं हिंदुस्तान उर्वरक आणि रसायने लिमिटेड कंपनीच्या गोरखपूर, सिंद्री आणि बरौनी इथल्या प्रकल्पांसाठी नवीन गुंतवणूक धोरण 2022 लागू करण्याच्या प्रस्तावाला मुदतवाढ द्यायला मंजुरी दिली आहे. युरिया निर्मित क्षेत्रात देशाला स्वावलंबी करण्याच्या उद्देशानं या कंपन्यांच्या बंद पडलेल्या युरिया उत्पादन प्रकल्पांना पुनरुज्जीवित करण्याच्या केंद्र सरकारच्या उपक्रमाचा भाग म्हणून हे आधुनिक प्रकल्प उभारण्यात येत आहेत. देशात आतापर्यंत एकूण 152.9 गिगावॅट अक्षय ऊर्जेची निर्मिती करण्याची क्षमता विकसित झाल्याचं शाश्वत ऊर्जा तथा वीज मंत्री आर.के. सिंग यांनी आज राज्यसभेत एका उत्तरामधून सांगितलं. 2020-21 या वर्षात देशाची अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता एकूण 10,786.22 मेगावॅट इतकी वाढल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय। मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते डॉक्टर प्रमोद सावंत येत्या 28 मार्चला शपथ घेणार आहेत. बांबोली इथल्या डॉक्टर श्यामा प्रसाद क्रीडांगणावर सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांचा शपथविधी समारंभ होणार आहे. या सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सावंत यांनी आज पणजी इथं दिली. सक्तवसुली संचालनालयानं आज केलेल्या एका कारवाईत पुष्पक ग्रुप या श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीचे निलांबरी प्रकल्पात असलेले 11 फ्लॅट जप्त केले आहेत. मनी लॉन्डरिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून या संदर्भात 6 मार्च 2017 साली गुन्हा नोंदवण्यात आला होता. या संदर्भात पुष्पक बिलियनर या कंपनीचे महेश पटेल आणि नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या विरोधातही कारवाई करण्यात आली होती. न्यूझीलंड इथं सुरू असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतानं बांगलादेशावर 110 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करताना भारतानं 50 षटकात 7 बाद 229 धावा केल्या. भारताच्या यास्तिका भाटिया हिनं सर्वाधिक 50 धावा केल्या. विजयासाठी 230 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 40 षटकं आणि 3 चेंडूंमध्ये केवळ 119 धावातच आटोपला. स्नेहा राणा हिनं बांगलादेशच्या 4 खेळाडूंना बाद केलं. गुणतालिकेत भारत 6 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेतला भारताचा अखेरचा साखळी सामना 27 मार्चला दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासानं कामकाजाला सुरुवात झाली. त्यानंतर लक्षवेधींवर चर्चा झाली. राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल राज्य सरकार अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात निवेदन देईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज विधानसभेत जाहीर केलं. भाजपाचे आशिष शेलार यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. मुंबई उपनगर आणि मुंबई महानगर क्षेत्रातल्या नागरी भागात आकारल्या जात असलेल्या अकृषिक कराच्या वसुलीला तात्पुरती स्थगिती देत असल्याची घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. ठाणे भिवंडी कल्याण या मुंबई मेट्रो 5च्या पहिल्या टप्प्यातल्या प्रकल्पग्रस्तांचं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या घरांमध्ये पुनर्वसन केलं जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यंदाच्या वर्षी 28 फेब्रुवारीपर्यंत सायबर गुन्हा तक्रार नोंदणी पोर्टलवर 9,04,061 सायबर गुन्ह्यांची नोंद झाल्याचं गृहराज्यमंत्री अजय कुमार यांनी म्हटलं आहे. आज लोकसभेत एका लेखी उत्तरामधून त्यांनी ही माहिती दिली. महिलांविरोधातल्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून महिलांसाठीचे हेल्पलाईन क्रमांक आणि सायबर गुन्हा तक्रार पोर्टलबाबत जागृती निर्माण करण्यासाठी सरकारनं पावले उचलली असून सर्व राज्य आणि केंद्र सरकारांना मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. हिंद प्रशांत प्रदेशासाठी आपण कटिबद्ध असल्याचं भारत आणि अमेरिकेनं पुन्हा अधोरेखित केलं आहे. हा भाग स्वतंत्र, मुक्त, सर्वसमावेशक, शांततापूर्ण आणि समृद्ध करण्याकडे आपण कटिबद्ध असल्याचं दोन्ही देशांनी स्पष्ट केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीर विनियोग विधेयक आणि जम्मू काश्मीर विनियोग विधेयक क्रमांक 2 वर राज्यसभेत चर्चेला सुरुवात. दिल्ली ते मुंबई दरम्यानच्या दळणवळणात सुधारणा होऊन प्रवासाचा वेळ 12 तासांपर्यंत कमी होण्यासाठीचं काम येत्या वर्षभरात पूर्ण होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती. उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकानं पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची प्रतिज्ञा घेण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. केंद्र सरकारनं रद्द केलेल्या 3 कृषी कायद्यांना बहुसंख्य शेतकरी संघटनांचा पाठिंबा असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीच्या अहवालात नमूद. मनी लॉन्डरिंग प्रकरणी पुष्पक ग्रुपच्या निलांबरी प्रकल्पाचे 11 फ्लॅट सक्तवसुली संचालनालयाकडून जप्त. आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशावर 110 धावांनी विजय. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.